नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी करणार आहे अळीवाचे लाडू आणि वड्या. चला तर मग बघूया कसं करायचं ते. तर बघूया आपण काय साहित्य लागतं ते. या अळीवाला कोणी हलीमई म्हणतात. हिवाळ्यात हे अळीव खायलाच पाहिजेत. मी 50 ग्रॅम अळीव घेतलेले आहेत. 100 ग्रॅम मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. 100 ग्रॅम मी गूळ घेतलेला आहे किसून. त्याच्यानंतर 1 चमचा तूप, 1 चमचा पोहे खाण्याच्या चमच्याचं माप आहे, खसखस घेतली आहे आणि हे 1.5 चमचा मी सगळे ड्रायफ्रूट्सची भरड करून घेतलेली आहे. यात काजू, बदाम, पिस्ता आणि विलायची असं 1.5 ते 2 चमच्याचं हे अंदाजे प्रमाण आहे. त्यानंतर इथे मी अर्धा चमचा विलायचीची पूड घेतली आणि अर्धा चमचा मी जायफळाची पूड घेतलेली आहे. जर का या ड्रायफ्रूट्समध्ये सुद्धा मी विलायची घातलेली आहे, त्यामुळे परत विलायचीची पूड घालायची की नाही आपलं ऐच्छिक आहे. तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता आणि नाही हे तुमच्या इच्छेवर आहे. तर हे सगळं आपल्याला साहित्य लागणार आहे. यासाठी मी जे नारळातलं पाणी निघालं होतं त्यामध्ये मी हे अळीव अर्धा तास मी भिजवून ठेवलेले. हे बघा असे आता हे अर्धा तास नारळाच्या पाण्यातच भिजवल्यामुळे आता ते छान फुगून गेलेले आहेत. आता हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र करायचं आहे. हे बघा हे खोबरं 100 ग्रॅम ओलं खोबरं आहे. बरं, कोरडं घेऊ नका. त्यानंतर हे आपले भिजलेले अळीव. कोणी डायरेक्ट खोबऱ्यामध्ये 2 तास वगैरे अळीव भिजत ठेवतात आणि मग त्या ओल्या खोबऱ्यामुळे ते अळीव फुलतात, पण त्या 2-3 तासाचा वेळ जातो. त्याच्यामुळे मी आपली बाकी सगळी तयारी होतपर्यंत अर्ध्या तासाच्या आतच खरं हे त्या पाण्यामध्ये नारळाच्या छान फुलून जातात. नारळाचं पाणी नसेल तर तुम्ही दुधात किंवा साध्या पाण्यात सुद्धा हे अळीव भिजत घालू शकता. हे थोडंसं एकत्र केल्यावर आपण लगेच यात गूळ घालणार आहे. मी गॅस सुरू केलेला आहे आणि अगदी मंद आचेवर आहे माझा गॅस. अळीव म्हटलं की हे उष्ण असतात, त्यामुळे हिवाळ्यात खावे. आता मी साईडनी थोडंसं तूप सोडत आहे. कोणी आधी पण टाकतात, कसंही करायला हरकत नाही, किंवा तूप नाही सोडलं ना तरी विशेष फरक पडत नाही. कढई जाड बुडाची छान असेल ना तर काही होत नाही, पण या तुपाची चव छान लागते म्हणून मी आता साईडनी तूप सोडलेलं आहे. 1 छोटा चमचा पोहे खाण्याचा असतो तो भरून मी तूप घेतलं आहे. आणि यात आता मी हा 100 ग्रॅमच गूळ, जेवढं खोबरं ना तेवढाच गूळ घेतलेला आहे. अळीवाचं प्रमाण हे तुमच्या इच्छेवर आहे. मी 50 ग्रॅम घेतला आहे. तुमच्याकडे जर कमी असतील तरी चालेल. आता यामध्ये ना मी खसखस घालते. 1 चमचाभर मी खसखस घातलेली आहे आणि याला परत छान असं गोळ्याला छान पाणी सुटून थोडासा गोळा तयार होतपर्यंत आपल्याला मंद आचेवर हे छान भाजून घ्यायचं आहे. काय या अळीवामध्ये ना याला कोणी हलीमई म्हणतात बघा, दोन्ही नावं आहेत त्याची. यात अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे की नाही त्वचेवर एक छान ग्लो होतो. हे जर खाल्ले ना आपण तर याची खीर पण फार सुंदर लागते. त्याच्यानंतर जर आपण हे भिजत टाकले आणि याला मोड आणली तर सलादमध्ये सुद्धा खूप छान लागतात. त्यामुळे डोळ्यांचे विकार दूर होतात. बाळंतिणीच्यासाठी खूप चांगलं आहे आणि दूध वाढतं. आयर्न आहे यात, खूप फायदे आहेत. स्किन ग्लो होते, स्किनचा कोरडेपणा दूर होतो. अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म आहे त्याच्यात. कंबरदुखी, सांधेदुखी कमी होते. यात व्हिटॅमिन के आहे, आयर्न आहे, कॅल्शियम आहे. हे खाल्ल्याने रक्तशुद्धीकरण होतं. असे अनेक फायदे आहेत. फक्त हिवाळ्यात खाणं गरजेचं आहे, कारण हे उष्ण गुणधर्मी असल्यामुळे.
आणि हे सगळ्यांनी खावे, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत. आणि कोणताही पदार्थ करायला याचा फार सोपा आहे. खीर तर अगदी 5 मिनिटात होते आणि फार सुंदर लागते. हे बघा, आता आपला गोळा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. मघापेक्षा बघा तुम्हाला घट्ट होताना दिसत असेल. आता मी ही ड्रायफ्रूट्सची भरड टाकते. ही ऐच्छिक आहे, तशी गरज वाटली आपल्याला तर टाका, नाही तर नाही. कोणी कोणी मगजबी वगैरे पण टाकतात. आळीव इतके सोपे की हेच करता करता आपण याचे लाडू पण करू शकतो आणि वड्या पण करू शकतो. तुम्हाला गूळ वापरायचा नसेल तर तुम्ही ह्याच सेम प्रमाणात साखर वापरून सुद्धा करू शकता. हे पहा, आपला आता असा गोळा घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. या क्षणी आपण आता याच्यात विलायची आणि जायफळ या दोन्ही टाकणार आहोत गोष्टी. माझ्याकडे विलायची आणि जायफळीची वेगळी चव खूप आवडते, म्हणून मी ड्रायफ्रूट्सच्या भरडमध्ये जरी विलायची वगैरे होती तरी वेगळी टाकते आहे. आणि त्याचबरोबर मी एक गोष्ट तुम्हाला दाखवायला विसरून गेले होते. मी यात अर्धा चमचा सुंठ पावडर घालते. हिवाळा आहे, त्या सुंठ पावडरची चवही खूप छान येते. आता याला थोडंसं बंद करू देते गॅस आणि 2 मिनटं असंच परतवून घेते. पहा, मी आता हे सगळं काढून घेतलेलं आहे एका छोट्या ताटात. आपण याला असं सगळं एकत्र करून थोडंसं काढून मी त्या वेगळं लाडूसाठी ठेवलं आहे आणि थोडं मी याच्यात काढलेलं आहे. खूप गरम असतं. आपण याच्यावरती हाताने तर नाही पण एखाद्या वाटीने करूया, जेणेकरून हे एकदम छान प्लेन होईल. छान दाबून घ्यायचं म्हणजे वडी छान होते. आणि एक अर्ध्या पाऊण तासात वडी सेट पण होते. वडीची जाडी किती ते आपल्याला ठरवायचं आहे. बघा, आता ह्याच याचे असे आपण लाडू वळून घ्यायचे. किती झटपट होतं बघा. कोणालाही पटकन करता येईल आणि झटपट होऊन पौष्टिक असा हा आळीवाचे वडे आणि आळीवाचे लाडू पदार्थ हिवाळ्यात प्रत्येकाने नक्की खावा. तुम्ही पण करून बघा. बहुतेक सगळ्यांना माहिती असतं, पण तरीही एक वेगळा पदार्थ म्हणून मी माझ्या ह्याच्यावर केलेला आहे. तुम्ही करून बघा. या प्रमाणात तुमचा कसा होतो ते मला सांगा. आणि नक्की मला खात्री आहे की तो छानच होणार आहे. तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहत असते. काय तुम्ही मला प्रतिक्रिया दिल्या की माझा उत्साह वाढतो करण्याचा आणि असं वाटतं काहीतरी तुम्हाला वेगवेगळं करून दाखवावं. आवडलं असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आता हे मी हे फक्त दाखवण्यापुरते 4च लाडू करून दाखवले की किती छान होतात. एक अर्ध्या तासाने आता आपली वडी सेट होईल. मी तुम्हाला वडी पण कापून दाखवते. हे पहा, आता आपला अर्धा तास झाला आहे. आपण वड्या काढून बघूया. हा किती छान अशा निघून राहिला. या प्रत्येक वडी अशी छान निघते. हे आपण आता काढून घेऊया. किती सोपे आहेत बघा. अगदी पटकन होतात. अर्ध्या तासात सेटही झाली आहे वडी. लाडू झटपट, वडी झटपट, पटकन खायला तयार. हे पहा, मी आता सगळ्या अशा या वड्या काढून घेते. तुम्हाला दाखवण्यासाठी 4-5 काढल्या. बघा, इतकी अशी सुंदर आपली वडी तयार झालेली आहे. एवढ्या थिकनेसची मी अशी ठेवलेली आहे. थिकनेस किती ठेवायचा, जाडी किती ठेवायची, बारीक किती, हे तुमच्यावर आहे.
आणि हे लाडू मी केवळ लाडू कसे होतात म्हणून 4 लाडू करून दाखवले आहेत. तुम्ही वडी बघू शकता, छान अशी किती छान तुटले. अरे पण आतून किती छान दिसते, लागायलाही सुंदर आहे. आणि ह्या प्रमाणात अति गोड होत नाही. तुम्हाला जर खूप गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचं थोडंसं प्रमाण वाढवा, पण हे परफेक्ट प्रमाण आहे. बघा इतक्या सुंदर वड्या आणि हे सुंदर लाडू तुम्ही पण करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा. माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओलाही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.